पे हमें छोटे छोटे लोग दिख रहे हैं चींटी की तरह, तो ठीक है। गुड मॉर्निंग. तर मी स्वप्नील आणि तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आत्ता सकाळचे वाजलेत 8:30 आणि आत्ता आपली राईड सुरू होती आहे. तर आजची राईड असणार आहे एकोले व्हॅलीची. तर मी आणि माझे 2 मित्र आहेत, ते हिंजवडीत थांबलेत. तर मी आमचं तिथं भेटायचं ठरलं आहे. तर तिथून पुढे जाणार आहे आम्ही. तर आजची राईड ही तामिनी घाटमार्गे एकोले व्हॅलीची असणार आहे. तर ठीक आहे, निघालो आहे मी आता. पाहूयात आजची राईड कशी होती आहे ते. पण हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येते आणि समोर आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, मस्त असं. तर आपण हिंजवडीमधून बाहेर आलो आहे, माणगावच्या पुढे आलो आहे आणि मे बी आपण आता पेरंगूटच्या जवळ आहे. आणि इथले रस्ते पाहू शकता तुम्ही, एक नंबर रस्ते आहेत. फक्त ह्या साईडला स्पीड ब्रेकर जास्त आहेत. आणि आज संडे असल्यामुळे आपल्याला ट्रॅफिक जास्त भेटलं नाही. नाहीतर हिंजवडीमध्ये तर माहितीच आहे ट्रॅफिकची काय परिस्थिती येते. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ह्या ज्या व्हाईट पट्ट्या आहेत तर त्या एवढ्या आहेत रोडमध्ये की प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवरच्या जवळपास ह्या व्हाईट पट्ट्या आहेत. त्यामुळे एवढं स्पीडमध्ये हे होतं आहे ना, स्पीडच घेता येत नाही आहे. थोडं स्पीड पिकअप केलं की लगेच ते व्हाईट पट्ट्या येत आहेत आणि लगेच स्पीड कमी करायला लागतो आहे. सुंदर असे डोंगर चालू झालेले आहेत आणि मस्त व्ह्यू आहे. आणि माझ्या उजव्या साईडला मुळशी धरणाचं बॅकवॉटर आहे, दिसत नाही. 1 मिनिट पुढे गेलो तर हां, या साईडला इथे मुळशी धरणाचं बॅकवॉटर आहे. या साईडला आल्यावर इथं सावळ्या घाटचा रोड आहे. तर त्या रोडने मॅप दाखवतो आपल्याला आतमध्ये. तर ठीक आहे. तर यस, सावळ्या घाट आणि अंदरमनला जो रोड जातो त्याच रोडने आतमध्ये जायचं आहे एकोले व्हॅलीसाठी. तर इथून अजून 20 किलोमीटर आहे. तर 20 किलोमीटरसाठी 40 मिनिट लागतील असं दाखवतं आहे. डेंजर रोड आहे, पूर्ण जंगल आहे आणि जंगलातून रोड आहे.
तर एकटे असल्यावर नक्कीच भीती वाटेल असा रोड आहे हा. तर इथूनच कुठेतरी अंदरबनचा ट्रेक चालू होतो. ठीक आहे, तोही पॉईंट तुम्हाला दाखवतो. अंदरबन जे जे ट्रेकिंग आहे तर ते मागून पण चालू करू शकतो आणि पुढून पण आहे एक पॉईंट कुठेतरी, तर तोही दाखवतो तुम्हाला. या साईडला बऱ्यापैकी पॉईंट आहेत ते, सावळ्या घाट झालं, अंदरबन, तैलबैला ते किल्ले आहेत जे 2, अजून कुंडलिका व्हॅली, असे भरपूर आहेत इकडे. इथून एक स्टार्ट करू शकतो आपण. तर असे 3-4 पॉईंट आहेत की जिथून आपण अंदरबनचा ट्रॅक स्टार्ट करू शकतो. पावसाळ्यात आपण अंदरबन, सावळ्या घाट, कुंडलिका व्हॅली ते सगळे पॉईंट कवर करूयात. अंदरबनचा जो ट्रॅकचा स्टार्टिंग पॉईंट आहे त्याच्या पुढे आल्यावर थोडे रोड खराब लागलेले आहेत. यामुळेच मे बी आपल्याला 14 किलोमीटरसाठी अर्धा तास दाखवत आहे. जे पुढचे जे डोंगर आहेत तर तिथेच कुठेतरी अंदरबनचा ट्रॅक आहे तिकडेच. तर यस, फायनली आपण आता एकोले गावमध्ये पोहोचलो आहे आणि इथून एक 3 ते 4 किलोमीटर रोड दाखवतो आहे. एक 5 ते 6 मिनिट लागतील आपल्याला जायला. तर हाच रोड सरळ लोणावळ्यालाही जातो. हा लोणावळ्याहून आलेला रोड आहे आणि हा तैलबैलचा फाटा आहे. इथं हा जो मागून आलेला आहे तो आपण आलेला रोड आहे आणि आपल्याला आता तैलबैलचा जो फाटा आहे तिकडून लेफ्ट घेऊन जायचं आहे आतमध्ये. तर येस, चला. तर हे लोकेशन नक्की लक्षात ठेवा. तैलबैल जो फाटा आहे तिथून आतमध्ये जायचं आहे तैलबैल बस स्टॉपकडे. तर या ठिकाणी नेटवर्क चालत नाही, तर ऑफलाईन मॅप नक्कीच डाउनलोड करून या इकडे येण्याच्या वेळेस. आम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड केलेला नव्हता, पण थोडा मॅप माहिती आहे. येण्याच्या अगोदर आम्ही थोडं पाहिलं होतं रूट, त्यामुळं ठीक आहे. नाहीतर ऑफलाईन मॅप नक्की डाउनलोड करून या, गरज पडते. इकडे जंगलामध्ये नेटवर्क नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या साईडला येताना कॅश नक्की सोबत ठेवा, कारण इकडे ऑनलाईन पेमेंटचा इश्यू येऊ शकतो. नेटवर्क नाही आहे त्यामुळं इश्यू येऊ शकतो. तर कॅश नक्की सोबत ठेवा. हा जो समोर दिसतोय तो किल्ले तैलबैल आहे. एकदम डेंजर अशी चढण आहे किल्ल्याची. तर येस, पोचलो आपण आता एकोले व्हॅलीला. तर हे हॉटेल आहे छोटंसं. तर इथून ह्या सिमेंटचा जो रोड आहे तर तिथून आतमध्ये जायचं आहे. आणि यायला आम्हाला खूप लेट झालं आहे आणि ऑफरोड इथूनच चालू झालं आहे बोलले ते. इथूनच चालू होतं आहे ऑफरोड. आणि पुढे जो मेन जो ॲडव्हेंचरचा जो पॉईंट आहे, जो 100 मीटर आहे, तिथं तर खूपच प्रॉब्लेम येतो आहे. जे आत्ता मागं भेटले होते रायडर काही, तर ते सांगत होते.
भयानक ऊन आहे इकडं. जर येणार असेल तर लवकर येणे हाच दुसरा ऑप्शन नाही आहे. हिमालय आहे माना ब्लॅक नवीन ॲडिशन जे ब्लॅक ॲडिशन. तर त्या गाडी फेल झालेली आहे तिथं. काहीतरी चेन स्प्रॉकेटचा काहीतरी इश्यू झालेला आहे. तर क्लच वर्किंग करत नाही आहे. रेस वगैरे होती आहे, गाडी चालू होती आहे, पण क्लच वर्किंग होत नाही आहे. जर हिमालया जर तिथं फेल होत असेल तर बाकीच्या गाड्यांचं तर अवघडच आहे. तर ते त्यात पण बोललेत की शाईन आणि युनिकॉर्न गाडी चढलेली आहे, आलेले आहेत ते. तर येस, पाहूयात. आणि आय थिंक हीच ती गाडी आहे माना ब्लॅक. थांबले तिथं, आता कोण आहे की नाही काय माहिती. तर येस, त्यांना मदत केली आपण. त्यांच्या हिमालयाला 2 हिमालया होत्या, तर रस्सी बांधून त्यांना दिलं आपण नीट करून. तर ठीक आहे. जर तुम्ही एकोले व्हॅलीचा छत्रपती पाटराचा जर प्लॅन करत असाल बायकर्स पॉईंटचा, तर सकाळी लवकर या. आणि हाच तो पॉईंट आहे. पोचलो आता आणि हाच तो पॉईंट आहे डेंजर. तर जातो आहे आपण आता इथून. गणपती बाप्पा मोरया. भरपूर डेंजर ॲडव्हेंचर आहे आणि हालत बेकार झालेली इथंच. झालं एवढंच स्पॉट राहिलेलं आहे, बाकी तर आपण बऱ्यापैकी कवर केलेलं आहे. तर ठीक आहे, आत्ता तर काही परेशानी झालेली नाही आहे. रिटर्न जाताना काय होते आता पाहूयात. ठीक आहे, चला जाऊयात आता. अँड येस, आपण हा खाली जाण्याचा जो आहे पॉईंट तो सक्सेसफुली पार केलेला आहे. अँड लुक ॲट द व्ह्यू. वा, एक नंबर असा व्ह्यू आहे. आणि आपल्याला आता तिकडे जायचं आहे. तर येस, गाडी लावूयात आणि जे आपले दुसरे पार्टनर आहेत ते पाहूयात येत आहेत का काय ते. आता पायाची हालत बघू शकता तुम्ही काय झाली आहे. येस, तुम्हाला एकदा दाखवतो कसा आहे तो पॉईंट. पाहू शकता तिथून चालू होतोय तो. दिसायला छोटा दिसतो, पण माती जास्त असल्यामुळे ना प्रॉब्लेम होतोय. आणि ज्या मोठ्या गाड्या आहेत ज्यांचं इंजिन आणि ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे आणि इंजिन मोठं आहे, तर त्या गाड्यांना जास्त प्रॉब्लेम येतोय.
अवघड परिस्थिती आहे. पल्सर NS 160. प्रॉपर एक्सपिरियन्स, ऑफ रोडिंग एक्सपिरियन्स प्रॉपर आहे इथं. तर ह्यामुळेच जे मित्राचे बुलेट आहे ते आम्ही घेऊन यायचं कॅन्सल केलं आहे. गाडीवरतीच पार्क केलेली आहे आणि मी एकटाच माझी शाईन घेऊन जातो आहे. तर ठीक आहे, हा रोड आहे मेरा तो पूरा मूड खराब कर दिया मेरे. आणि पूर्ण माती आहे. तर ठीक आहे, झालं आहे. मी गाडी पुढे लावलेली तिकडे पार्क करून आलो आहे आणि आता जातो आहे मी परत बाईकपाशी. गाडी लागल पूर्ण. आणि पायाची अवस्था बघू शकता तुम्ही, एकदम माती वगैरे सगळं झालेलं आहे. तर ठीक आहे, कॅमेऱ्याची अवस्था खूप बेकार झालेली आहे. कॅमेऱ्याच्या लेन्सवर वगैरे स्क्रीनवर सगळीकडे माती धूळ लागलेली आहे. पहिल्यांदा ॲडव्हेंचर केलेलं आहे मी हे. आणि इथं गाडी लावलेली आहे आपली आणि असा काहीसा व्ह्यू आहे. गरमी खूप आहे, डेंजर आहे. आणि आपल्याला अजून तिथं समोर जायचं आहे. आणि पाहू शकता तुम्ही कशी डेंजर अशी व्हॅली आहे. सामने का व्यू चेक करो गाइस, यही है वो, यहाँ से भाई. येस, फायनली आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला, छत्रपती पठार, एकोले व्हॅली. आणि आम्ही अशा वेळेस आलो की त्यावेळेस सगळे रिटर्न जात आहेत आणि आम्ही इथे आलो आहे. तर आम्ही खूप लेट आलो आहे आणि पीक पॉईंटला आलो आहे उन्हाच्या. ही बघू शकता तुम्ही व्हॅली. गाडी पार्क करूयात आपली इथं. येस, गाडी पार्क केलेली आहे. गाडीची अवस्था आणि माझी अवस्था खूप वाईट झालेली आहे. पूर्ण माती वगैरे आलेली आहे गाडीवर. आणि समोर पाहू शकता तुम्ही पूर्ण व्हॅली आहे. पोचलो आपण आता इथे आणि पाहू शकता अशी काही व्हॅली आहे. छत्रपती पठार नाव आहे याचं. तिकडे जाऊन पाहूयात आपण काय आहे. तर यस, गाडी इथं पार्क केली आहे आणि मागे जे छोटे दोन डोंगर दिसत आहेत ते किल्ले तैलबैल आहे आणि असं पठार आहे. जर तुम्हाला ॲडव्हेंचर जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही हे एकोले व्हॅलीचं छत्रपती पठार मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो. तर नक्की या इथे. पण येताना सकाळी लवकर या, कारण तुम्ही पाहू शकता पूर्ण घामाने भिजलेलो आहे मी. तर तुम्ही येताना सकाळी लवकर या बस. ओके, आणि पाणी बॉटल वगैरे सोबत कॅरी करा. तर ठीक आहे, फायनली आपण आता रिटर्न निघालो आहे आणि टेम्परेचर खूपच जास्त आहे.
तर तुम्ही येणार असाल तर सकाळचाच प्लॅन करा, कारण दुपारी परिस्थिती खूप अवघड होती इकडं उन्हामुळे. चाललो आहे आपण रिटर्न आता. आणि ही जी चढण आहे ती डेंजर आहे, तो पॅच आहे ना तो डेंजर आहे. आणि ह्याच पॅचमुळं जी एकोले व्हॅली फेमस झालेली आहे. जातो आहे आपण आता. गणपती बाप्पा मोरया. फर्स्ट गिअरवरच गाडी ठेवतो मी. तर यस, आपलं याच ठिकाणी येताना इंजिन घासलं होतं. तर ठीक आहे, पाहूयात. आपलं याच ठिकाणी येताना इंजिन घासलं होतं. तर ठीक आहे, पाहूयात. तर यस, फायनली आपण वरती आलो आहे. पाहू शकता, हाच तो पॅच आहे. आणि आपली शाईन गाडी एकदम इझीवरती आलेली आहे. आणि इथं पाहू शकता, ज्यांच्या गाड्या जात नाही त्यांनी गाड्या ह्या साईडला लावल्या. आमची बुलेट आहे, पण तिचे पण जाण्याचे चान्सेस कमी होते. ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे तिला त्याच्यामुळे. पण आपली जी शाईन आहे ती एकदम परफेक्ट आणि विदाऊट याने आपल्याला काय बोलतो आपण, कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास झालेला नाही आहे. आणि एकदम इझी आपण गाडीवरती आणलेली आहे. तर यस, थोडं आता जे काही आम्ही थोडं खायला आणलेलं आहे ते खाऊयात आणि जातो तर रिटर्न जायला अजून आम्हाला 2 ते 3 तास लागतील. फायनली एकोले व्हॅलीची ट्रिप आहे ती सक्सेसफुल कंप्लीट झालेली आहे. आता खाऊयात थोडं काहीतरी आणि निघूयात आता. दुपारचे 1:30 वाजलेत आणि ऊन खूप आहे इकडं. थोडं आम्ही घरून येताना थोडं खायला आणलेलं, सो ते खाल्लं, थोडा ब्रेक घेतला, आराम केला आणि निघालो आहे आता. तर आपण आता तैलबैल फाट्यावर पोहोचलो आहे. आणि हा जो रोड आहे तो मुळशीकडे जातो. हा तैलबैलचा जो ॲरो दाखवलेला आहे तर तो तैलबैल किल्ला आणि छत्रपती पाटरकडे जातो. आणि हा जो रोड आहे तो लोणावळ्या साईडला जातो. तर येस, आता आपल्याला मुळशी साईडला जायचं आहे. आणि जे मसई लिहिलेलं आहे त्या साईडने आतमध्ये जायचं. मसईचा जो बोर्ड आहे तर त्या लोकेशनला जायचं. तर येस, व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत स्टे हॅपी, राईड सेफ. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.